गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, deep freezers, Visi cooler, LED televisions, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील बालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेवर दीर्घकाळ प्रलंबित वादावर अखेर तोडगा निघाला असून येथे बिहारमधील महाबोधी मंदिराच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय। राज्याचे संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रकल्पासाठी स्वतंत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार बाळाजी किनीकर यांच्या नेतृत्वाखाली सुभाष टेकडी चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार मानलेत। यावेळी माजी आमदार पप्पू कलानी, राजेंद्र चौधरी, कलवंतसिंग सोहता, सचिन कदम, कमलेश निकम यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान या निर्णयाचे निवृत्त सनदी अधिकारी IM मोरे आणि KS ससाणे यांनी स्वागत केलं असून महाबोधी संकुलाचं काम लवकरात लवकर सुरू करून ही वास्तू समाजाला समर्पित करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। जय भीम, नमो बुद्धाय। मी IM मोरे, रिटायर्ड जॉइंट सेक्रेटरी मंत्रालय। दिनांक 10 जून 2026 रोजी बुद्धभूमी फाउंडेशन अशोकनगर बालधुनी कल्याण येथील जागेसंदर्भात माननीय मंत्री समाज कल्याण यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत लोकसभा सदस्य माननीय श्रीकांत शिंदे साहेब, सन्मान्य आमदार बालाजी किनीकर साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन सेना आनंदराजी आंबेडकर साहेब, तसेच आदरणीय भंते गौतम रत्न थेरो साहेब, त्याचप्रमाणे श्यामदादा गायकवाड, अपर मुख्य सचिव महसूल, अपर मुख्य सचिव गृह विभाग, अपर मुख्य सचिव नगर विकास विभाग, जिल्हाधिकारी ठाणे, आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका, पोलीस आयुक्त ठाणे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कल्याण या सर्व अधिकारी आणि सन्माननीय लोकांचा समावेश या बैठकीत होता। या बैठकीमध्ये बुद्धभूमी फाउंडेशनच्या विविध प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली आणि सविस्तर चर्चा झाल्याच्या नंतर बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेवर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी व विविध कार्यक्रम राबवण्यासाठी एक प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा माननीय मंत्री सामाजिक न्याय विभाग यांनी केली। त्यामुळे या जमिनीवर, बुद्धभूमी फाउंडेशन जमिनीवर ज्याप्रमाणे बोधगया येथील महाविहार बांधण्यात आलं आहे, त्याचप्रमाणे जागतिक कीर्तीचं बुद्धविहार या बुद्धभूमी फाउंडेशन जागेवर बांधायचं असंही ठरलं आहे आणि यासाठी काही निधी देखील मंजूर करण्याचं निश्चित झालेलं आहे। बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेवर प्राधिकरणामध्ये विविध समाजातील गणमान्य लोकांचा समावेश असेल, काही सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या लोकांचा समावेश असेल, सामाजिक राजकीय अशाही काही सदस्यांचा समावेश असेल आणि या सदस्यांच्या या प्राधिकरणाच्या माध्यमातून या जागेचा विकास करण्यात येणार आहे आणि यामुळे समाजातील बौद्ध समाजामध्ये प्राधिकरण स्थापन केल्यामुळे, प्राधिकरणाची घोषणा केल्यामुळे आनंदाचं वातावरण आहे। म्हणून मी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, डॉक्टर बालाजी किनीकर साहेब
आनंदराज आंबेडकर साहेब, श्यामदादा गायकवाड साहेब, तसंच भंते गौतमरत्न साहेब यांचा मनापासून आभार मानतो. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. मी के.एस. ससाने, माजी सचिव महामंत्री इंटरनॅशनल दमोदू सोसायटी उल्हासनगर नंबर 4 आणि समाजसेवक आणि सध्या महाबोधी बुद्ध विहार राहुलनगर उल्हासनगर नंबर 4 येथील मी पदाधिकारी. आज आपल्या जो महाराष्ट्रात म्हणा किंवा ठाणे जिल्ह्यात म्हणा जो काही मुद्दा निर्माण झालेला आहे कल्याणचा, वालधुनी बुद्ध विहार बुद्धभूमी फाउंडेशनचा, तिथं जे सर्वास्वरा फाउंडर भंतेजी आहेत, आपले हे ना गौतमरत्न भंतेजी, हे तिथले मुख्य तेव्हाचे जुने म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जुने तिथले फाउंडर भंतेजी आहेत. ते बऱ्याच वर्षापासून तिथं राहतात आणि आता सध्या काहीतरी तिथून रोड व्हायला पाहिजे म्हणून काहीतरी ब्रिज होण्यासाठी जो काही शासनाला काही त्यातली थोडीफार त्यातली जमीन पाहिजे किंवा बाकी बौद्धविहार पण व्हायला पाहिजे तिथं समाजासाठी, यासाठी जो काही वादिवाद किंवा काही प्रश्न निर्माण झाले हे होऊ नये त्यासाठी शासनाने आणि आपल्या जिल्ह्याचे कार्यसम्राट खासदार साहेब आणि कार्यसम्राट बालाजी किनीकर साहेब यांनी जो मुद्दा तो म्हणजे समाजासाठी तेढी निर्माण नाही व्हायला पाहिजे, वादिवाद निर्माण नाही व्हायला पाहिजे, त्यासाठी यांनी जो पुढाकार घेऊन दोन्ही शासन आणि आपले जे फाउंडर मेंबर किंवा बौद्ध समाज यामध्ये काही कुठल्या भानगडी न होता, कारण काही समजा असं काही भानगडी झाल्या तर आपल्या समाजाचे पोरं बुद्धभूमीचा बुद्धविहाराचा एवढा मोठा प्रश्न निर्माण झाल्यावर समाज थोडासा ॲग्रेसिव्ह होतो. त्यामध्ये समाजामध्ये काही जे तरुण पोरं आहे शिकलेले वगैरे ग्रॅज्युएट वगैरे नोकरी करतात ते त्यामध्ये सहभाग घेतात, त्याच्यामुळं आतताईपणा होतो आणि विनाकारण केसेस होतात मुलावर वगैरे. ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे म्हणून आपल्या शासनाने त्याच्यात हस्तक्षेप करून महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री आदरणीय संजय शिरसाट साहेब यांच्या दालनामध्ये दिनांक 10/6 रोजी जे काही या संदर्भात जे चांगल्या प्रकारे मीटिंग झाली त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राचे जे काही संबंधित अधिकारी आहेत त्या जमिनीच्या म्हणजे कल्याणासाठी आणि त्यासाठी जे बुद्धभूमी फाउंडेशनमध्ये जे काही समाजहितासाठी जे काही बुद्धविहार बनणार आहे, मेडिटेशन सेंटर होणार आहे, यासाठी जर समाजाचं त्याला सपोर्ट द्यायला पाहिजे म्हणून मी या संदर्भात शासनाने निर्णय घेतल्याबद्दल चांगल्या प्रकारे आणि पुढे याची मीटिंग वगैरे होऊन त्याचा जो काही म्हणजे हे मागितलेला नकाशा किंवा लागणारं खर्च जे काही शासन देणार आहे, पुढे नुसतं बोलतात वाटते एवढे पैसे मंजूर केले तेवढे पैसे, पण प्रत्यक्षात ते होणार नाही. त्यासाठी आपल्याला आराखडा तयार करून प्लॅन तयार करून निधी तयार करून शासनाच्या निदर्शनास आणून ते मीटिंगमध्ये मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये पैसे मंजूर करायला लागेल, तेव्हा त्याला गती येईल त्या कामाला. त्यासाठी जे काही पुढाकार घेतलेला आहे समाजानं वगैरे किंवा भंतीजींनी समाजात तेढ निर्माण नाही झाली पाहिजे आणि यूट्यूबला अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बाईट नाही द्यायला पाहिजे अशी माझा समाजालाही विनंती आहे, आदरणीय भंतीजीलाही विनंती आहे. ते समोपचारानं सगळं पूर्ण झालं पाहिजे आणि तिथे सर्व जे बाबासाहेबाचं स्वप्न होतं का भारत बौद्धमय करेल, जे मेडिटेशन सेंटर तिथं सगळे लोक बहुजन येतील. आज 85% बहुजन लोक आहेत, त्याच्यामुळं हे एक चांगला विषय असल्यामुळं मी समाजाला आणि शासनाला विनंती करतो आणि त्या बुद्धभूमी फाउंडेशनचे आदरणीय भंतीजी गौतमरत्न, आमचे किनीकर साहेब, आमचे श्यामदादा गायकवाड पण होते, किरण सोनवणे होते, यांनाही मी एक समोपचारानं समाजाचे लोक आहे, समाजाचे सर्व हे बांधिलकी आहे आणि धम्माचा विषय आहे. कुठलाही धर्म असो त्या धम्मामध्ये म्हणजे भानगडी म्हणजे काय वादिवाद नको, कारण का धम्म म्हटल्यावर किंवा धर्म म्हटल्यावर लोक जरा त्याला जास्त हे येतो काय म्हणतात त्याला म्हणजे भानगडी निर्माण होतात. त्यासाठी असे होऊ नये असे मी समाजाला आणि सर्वांना त्याच्यामध्ये जे भाग घेतात त्यांना विनंती करतो आणि हा प्रश्न समोपचाराने मिटावा असं मी सर्वांना नम्र विनंती करतो आणि इथंच थांबतो. जय भीम जय भारत. प्राधिकरणाचा जो मुद्दा आहे तो समोपचाराने मिटला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे.
ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.